रत्नागिरी येथील मत्स्य विभागामध्ये नवीन आणि जुने मिळून एकत्रित काम करावे असे आवाहन मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे। सर्व बोटी अधिकृत आहेत त्याच्याबद्दल माहिती घेतली, त्याचीच मी माहिती मागवलेली आहे। मी स्वतः मिरकरवाड्याला जाणार आहे, स्वतः पाहणी करणार आहे। बघा असं आहे, ग्राउंडवर उतरल्याशिवाय आपल्याला परिस्थिती कळणार का? आपल्याला अधिकारी जी माहिती देत आहेत ती सत्य आहे का? बघा कोणावरही माझं डिपार्टमेंट अन्याय करणार नाही, एवढं तुम्हाला स्पष्ट बोलतो। म्हणून जेव्हा मिरकरवाड्यामध्ये जाईन, जेव्हा ही संबंध आता माहिती मला 2-3 आजपासून यायला बघा सुरू होईल, किती परवाने दिलेले आहेत, किती अनधिकृत स्ट्रक्चर आहेत, काही धार्मिक स्ट्रक्चर त्या मिरकरवाड्याला बांधलेले आहेत का, मग त्याला कोणी परवानगी घेतली आहेत का, अशा सगळ्या गोष्टीवर आता माहिती आहे आणि संकलन करण्याचा हे एकदा माहिती माझ्याकडे आली, मग त्या विषयावर नियमात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या जातील। नियमाच्या बाहेर गोष्टी असतील ते एकही कुठे राहणार नाही। तेवढ्या पर्सिन बोटी, तेवढ्याच मिनी पर्सिन बोटी। मिनी पर्सिन हा एक विषय आहे आणि मिनी पर्सिनचा देखील तेवढा त्रास पारंपरिक मच्छीमारांना होत असतो। या मिनी पर्सिनवरती पण कारवाई बघा, एक लक्षात घ्या, पर्सनेट मिनी पर्सनेटचे काही नियम लावून दिलेले आहेत 12 नॉटिकल माइलचे। 12 नॉटिकल माइलच्या बाहेर त्यांनी केलं तर कुठलाही कोणी त्यांना थांबवणार नाही। पण जिथे आमचे पारंपरिक मच्छीमार मासेमारी करतात तिथे न पर्सनेटनी येता कामा नये, मिनी पर्सनेटनी नाही आणि LED वाल्यांनी पण नाही। कारण का शेवटी तुम्ही ते बिचारे साध्या पाण्याची मासेमारी करतात, त्यांच्याकडे तुमच्यासारखे आधुनिकरण नसतं, त्यांच्या पण तुम्ही पोटावर लात मारायला लागला, मग ते लोक जाणार कुठे? म्हणून या सगळ्या गोष्टीचं एकदा माझ्याकडे सगळी माहिती आली, तुम्हाला मी अपेक्षित असलेल्या कारवाई करून देईन। माझी सुरुवात आहे, मी एका चित्रपटाला एका वन टाइम हिरो नाही आहे इथे। आता 5 वर्ष ह्याच हिरोच्या थ्रू पिक्चर, जोपर्यंत माझा पक्ष मला आशीर्वाद देईल तोपर्यंत हे खातं आपण चालू, पण बदल निश्चित पद्धतीने घडून दाखवीन। बदल या मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये आणि बंदर खात्यामध्ये माझ्या आदरणीय राणे साहेबांकडे हे खातं होतं, त्यावेळी त्यांनी निश्चित पद्धतीने क्रांतिकारी निर्णय घेतले। त्याच्यानंतर पण अन्य जे खात्यातले मंत्री होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले, पण माझ्या हिशोबाने याच्या खात्यामध्ये काम करण्याची फार वाव आहे, त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील। मी लवकरच मिरकरवाडा बंदराला भेट देणार असल्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि या विभागात बदल घडवून दावणारच असा विश्वासही व्यक्त केला आहे। एक लक्षात घ्या, मला या डिपार्टमेंटमध्ये सगळे हवे आहेत। अधिकारी बरा वाईट कसाही असेल, मंत्री बरा वाईट कसाही असेल, पण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत। आम्ही जनतेच्या सेवा करण्यासाठी आम्हाला इथे बसवलेलं आहे। म्हणून कसाही अधिकारी असेल, आता आम्ही या खात्याचा मंत्री आहे, म्हणून त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या सुधारू, चांगल्या गोष्टीवर त्यांना प्रोत्साहन देऊ। आता तरुण सगळे परवाने अधिकारी आहेत, तरुण वयातले आहेत, त्यांना व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काय चुका होता कामा नये याची काळजी घ्यायला पाहिजे। तरुण पण आहेत आणि आमच्या पालवजी सारखे 23-23 वर्ष एकाच ह्याच्यावर बसलेले अधिकारी पण आहेत। म्हणजे तरुण आणि अनुभव या दोघांचंही सांगड घालून अतिशय चांगल्या पद्धतीने मला डिपार्टमेंट चालवता येईल। काय म्हणजे एकंदरीत मिरकरवाड्याच्या संबंधित अन्य बंदरांवर पण काही ज्या उत्पादन आमच्या स्थानिक मच्छीमारांचं कमी होईल आणि काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत, काही अशा हालचाली आहेत ज्या नियमाच्या चौकटीत बसणाऱ्या नाहीत। काही अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे कुठल्याही नियमात बसणारे नाहीत। काही अशा बोटी परवाने आहेत ज्यांना एकाच माणसाला 10 बोटीचा दिलेल्या आहेत, 10 परवाने दिलेले आहेत। या सगळ्या गोष्टीची स्क्रुटनी होणार, या सगळ्या गोष्टीचा तपास होणार। माझं म्हणणं ज्याला ज्याचा हक्क आहे त्याला दिलाच पाहिजे। तुमच्या नावाने अगर बोट आहे तर तुम्हीच चालवा, एका नावाने 10 लोक चालवता कामा नाही। काही असे रेतीचं उत्खनन पण होत आहे काही भागामध्ये, त्याची माहिती मी दिलेली आहे। म्हणून बोलतो ना, थोडक्यात काय शिस्त लावणं, या खात्याच्या माध्यमातून किनारपट्टीवर शिस्त लावणं हे आमच्या लोकांचं काम आहे। त्याच्यामुळे उत्पादन पण वाढवण्याचा तो चांगला मार्ग आहे। कारण हक्काचा मासा जेव्हा कोण दुसरं घेऊन जातो तर आपल्या राज्याचं नुकसान होतं। आता मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना फाईन मारलेले आहेत त्यांची 100% रिकव्हरीच केली नाहीये। ते आमच्या सरकारी पैसा आहे, महसूल आहे आमचा, त्याच्यामुळे ते पैसे आम्ही 4 जागी गरीब मच्छीमारांसाठी वापरू शकतो। तर या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत ह्या गोष्टीला आकार देणं आणि त्या माध्यमातून मच्छीमारांचा विकास करणं, बंदरांचा विकास करणं।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.